चला फिल्डिंग लावून घ्या. पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. फलंदाज देखील रेडी आहेत. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चला विनंती असणार आता ऋतिक तारू संपर्क करा. जास्त वेळ मित्रांनो घेऊ नका. कॅप्टन तुम्हाला विशेष सूचना आहे. टॉससाठी जेव्हा आले तेव्हा तुम्हाला कळवलं वेळ आपल्याकडे कमी आहे. थोडंसं सहकार्य करा. एखादा खेळाडू तुमचा येत असेल तर पंचांना विचारा, ते तुम्हाला एक्स्ट्रा खेळाडू देतीलच. यश मोरे आणि स्वप्नील माने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यश ऑन स्ट्राईक असतील, स्वप्नील नॉन स्ट्राईक एंडला असणार आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. गोलंदाज मला वाटतं गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉलर नेम थांबा बॉलरचं नाव कळवा. ओके अनिकेत. बऱ्याच दिवसानंतर अनिकेत कोल्हे यांना देखील इनॅक्शन मध्ये आपण पाहतोय. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. चांगला चेंडू होता पहा. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू. अगदी व्हेरिएशन अंकित गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती तेच तर रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगला कॉल. चांगली धाव फलंदाजांच्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाले. 2 धावा आल्या. सुरुवात चांगली. पुन्हा एकदा पहा यश मोरेचा प्रचंड मोठा तडाखा दिसला चेंडूवरती. चौकाराचा धूमधडाका. 4 धावा. क्रॉस द बॅट आणि बॉटम हँडचा चांगला वापर नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. व्हेरिएशन नेमकं आपण पाहिलं तर अनिकेत कोल्हे यांचं ओळखलंय यश मोरे यांनी. रिप्लेमध्ये देखील आपल्याला चांगलं शॉर्ट सिलेक्शन त्यांचं पाहायला मिळालं. ओहो इथे रिवर्स चा प्रयत्न केला परंतु नक्कीच पंच देखील कळवतात कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त धाव नक्की तुम्हाला दिला जाणार नाही कारण चांगला चेंडू गोलंदाजाने टाकला. एक आगळी वेगळी प्रक्रिया बॅटर फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि मी म्हणेल की विचार देखील बरोबर आहे. एखादा संपर्क जर का चांगला झाला तर जास्तीत जास्त धावा यश मोरे किंवा नक्कीच त्यांच्या संघाला अर्थातच आई श्री प्रतिष्ठान संघाला देखील मिळणार आहेत. ओ पुन्हा एकदा नियंत्रण सुटला. वेग होता परंतु इथे फलंदाज अजिबात चुकीला माफी देत नाहीत. प्रचंड मोठा तडाखा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. अर्थात 5 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. पुढच्या चेंडूवरती सुवर्ण संधी बॅटर फलंदाजाला देखील असणार आहे. अनिकेत कोल्हे इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर चूक करतायत. नियंत्रण जर का गोलंदाजी मार्कवर चेंडूवरतून सुटेल ना तर चौकार किंवा षटकाराचं आमंत्रण फलंदाज देखील चेंडूला देतील. धावा देखील वाढत आहेत. धपलकावरती धावा जर का आपण पाहिलं तर 11 धावा धपलकावरती. पुन्हा एकदा संपर्क केला. वा 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 पहा खेळाडू त्या ठिकाणी जरी उभा असला तरी बनेल दर्शक बनतात दिवाने. 6 धावा. षटकार. 17 धावा धपलकावरती. पिंपरी परिसरातील नक्कीच आपण पाहिलं तर पहिलवान विशालांना हरगुडे आणि त्यांचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक तारू देखील संघाचे संघनायक असतील. तसंच आमचे पिंपरी परिसरातील एक हार्ड हिटर पहिलवान रवी देखील इथे पाहायला मिळतात इन ॲक्शन मध्ये. त्यांना देखील आपण पाहणार आहोत. इथे देखील गॅप शोधलाय. वा वा चांगली बॅटिंग यशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. पहा
शूजचा रंग लाल आहे, परंतु गोलंदाजाला लाईन एंड लेंथवर स्टॉप करतात, स्टॉप सिग्नल दर्शवत आहेत. चांगली बॅटिंग आहे, बेधक फटकेबाजी. अनिकेतची देखील निराशा हताशा नक्कीच आपण नाराजगी पाहतोय, परंतु अनिकेतकडे देखील क्षमता चांगली. हो, यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि भरपूर धावा कुठल्या, अर्थातच 21 धावा विदाऊट लॉस धावफलकावरती आहे. न्यू बॉलर नवीन गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. स्पेशली विनंती प्रत्येक टीमच्या सदस्यांना, खेळूंना आहे, आमच्यापर्यंत खेळूंची नावं बरोबर पोहोचवा आणि वेळेवरती पोहोचवा. चला, बॉलरचं नाव कळवा. रोहन. रोहन सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर. 21 धावा धावफलकावरती पहा. पहिल्या षटकामध्ये आई श्री प्रतिष्ठान संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु यावेळेस स्ट्राईक एंडवरती आपण आता स्वप्नील मानेला देखील पाहतो. या मैदानावरती नक्कीच बराच सराव करत असताना स्वप्नीलला आपण पाहतो, मॅचेसमध्ये देखील खेळी करत असताना स्वप्नीलला पाहतो, परंतु आज देखील तो दिवस दाखवावा लागेल की कसा खेळ स्वप्नील मानेचा असतो. चला, वेळ प्लीज मित्रांनो, विनंती असणारे जास्त वेळ घेऊ नका, चर्चा जास्त करू नका. यावेळेस स्वप्नीलच्या देखील बॅटमधून आपण चांगला नक्कीच प्रहार पाहिला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. तयारी होती यश आणि स्वप्नील यांची दुसरी धाव घेण्याचं, परंतु एकावरती थांबवलं. 22 धावा धावफलकावरती आहे. 22. लखन वाल्मिकीला देखील आपण पाहिलं त्या संघामध्ये नक्की समाविष्ट केलंय. हो, यावेळेस आपण पाहिलं तर पहा, अखूड पद्धतीचा चेंडू टाकला. पंचांनी कळवलं देखील, वन ऑफ दी ओव्हर, एक अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू तुम्ही टाकल्याशी चेतावणी, अशी वॉर्निंग गोलंदाजाला नक्कीच पंचांच्या माध्यमातून दिली गेली. यावेळेस संपर्क तर केलाय, चेंडू बराच काळ हवेमध्ये, झेल होईल का, खेळाडू धावत पळत जात आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. बॅकअपसाठी देखील आपण पाहिजे डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू आहेत, परंतु 2 धावेंवरती संतुष्टी दर्शवावी लागेल. इस्टनच्या पाठीमागे देखील आपण अरबाजला पाहतोय. आपलीच क्रिकेटमध्ये नक्कीच एक उदयोन्मुक्त आणि हार्ड हिटर बॅटर फलंदाज खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. जगदंब प्रतिष्ठानसाठी कित्येक वर्ष खेळी करत असताना अरबाजला आपण पाहिलं. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढलाय. त्या ठिकाणी खेळाडू उभे जरी असले तरी फरक पडणार नाही. चेंडू सरळ होतोय फरार. आला यश मोरेच्या बॅटमधून षटकार.
धावा देखील धावफलकावरती वाढत चालल्यात. अर्थात धावफलकावर जर का आपण नजर टाकली तर 30 धावा 30 रन्स आपण पाहतोय. 10 मध्ये 28 पहा एकट्या यशचे आहेत. स्वप्नील देखील साथ देतात. एक मध्ये एक त्यांनी देखील बनवले. पुन्हा एकदा संधी असेल इथे मला वाटतं खेळाडूसाठी. धावत पळत जात आहेत आणि झेल टिपतायत. फलंदाज बाद होत आहेत. बिग विकेट गॉन. यश मोरे बॅक टू द पवेलियन. यश मोरे बाद झाल्यानंतर न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रशांत गायकवाड एक महाराष्ट्र पोलीस अधिकारी आहेत. कर्तव्य दक्ष आहेत. पहा काल दिवसभर आपण पाहिलं तर प्रदीप नैनी सर असतील किंवा प्रशांत गायकवाड सर असतील नाईट ड्युटी करतायत. दिवसभर हे संपूर्ण आयोजन नियोजन पाहतायत. ग्राउंडवरची देखील संपूर्ण पाहणी ज्यांच्या माध्यमातून असते. कौतुक नक्कीच असणार आहे. पाहूया बॅटिंग फलंदाजी कशा प्रकारे असेल. कारण विचार डेफिनेटली इरादे स्पष्ट आहेत की प्रत्येक चेंडूवरती तोडफोड करायचे. प्रशांत गायकवाड सर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत फलंदाजीसाठी फटकेबाजीसाठी. पाहूया कशा प्रकारे खेळी असणार आहे. पहिल्या चेंडूवरती दिशा तर दर्शवली आहे. त्या ठिकाणी खेळाडू तैनात असतील आणि झेल टिपतील. चुकीचा मी म्हणेल की शॉर्ट सिलेक्शन केला. कारण उंची मिळाली परंतु जितकी नक्कीच ताकद किंवा जोर त्या चेंडूवरती पडला पाहिजे होता. एलिव्हेशन जो गेला पाहिजे होता तो देता आला नाही. पहिल्या चेंडूवरती नक्कीच आपण पाहिलं तर बाद होऊन प्रशांत गायकवाड बॅक टू दी पवेलियन होतात. कारण साहजिकच आहे. पहा मी अगोदर सांगितलं सोपं नसतं दिवसभर हे सर्व आयोजन नियोजन पाहणं. नाईट ड्युटी करून पुन्हा मैदानावरती हजर राहणं. अमन न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील होत आहेत. ओहो पुन्हा एकदा स्वप्नीलच्या बॅटमधून देखील इथे आपण पाहिलं तर षटकार. छत्तीस धावा धपलकावरती. गोलंदाजाचं नाव कळवा. बॉलरचं नाव काय. मुश्ताक. यावेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर तर आलेत परंतु नक्कीच षटकारानंतर गुड कमबॅक करतात. 36 धावा धपलकावरती आहेत. तिसरं षटक नक्की धपलकावरती आपण पाहतोय. चांगली स्टार्ट किंवा चांगली सुरुवात यशने दिली. आता स्वप्नील देखील संघासाठी तेच करतात. यावेळेस बॅटची कडा लखन वाल्मिकी नक्की त्या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण करतात. एका हाताने चेंडू अडवतात. सिंगलच्या मदतीने धपलकावरती देखील 37 धावा आहेत. यावेळेस शरीर भेदक चेंडूचा मारा नक्कीच केला गेला. त्या ठिकाणी खेळाडू धावत पळत जातील. अमन यांचा चांगला कॉल देखील आपण पाहिला. रिस्क होता खरं तर या सिंगलमध्ये परंतु एकमेकांनी स्वतःला क्रीजमध्ये नक्कीच नेऊन ठेवलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स देखील आपण पाहिली. 38 धावा धपलकावरती आहेत.
ओहो, यावेळेस प्लेड ऑन, बॅटच्या आतील कडा और गेंदबाज को भी मिलेगा विकेट बडा. फलंदाज त्या ठिकाणी स्वप्नील माने होत आहेत बाद. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे रोहित. आज देखील आपण पाहिलं तर संध्याकाळी 6 वाजल्यानंतर प्रत्येकाच्या नक्कीच तोंडावरती एक आणि एकच नाव असणार आहे, इंडिया. जिंकणं फक्त आणि फक्त इंडियालाच आहे. आणि प्रत्येकाची अपेक्षा, प्रत्येकाचं स्वप्न आहे. जवळपास 2007 नंतर T20 विश्वचषक आपण आपल्या भारतीय संघाने नक्कीच हातामध्ये मिळवला नाही, परंतु आज प्रत्येकाची प्रार्थना आहे, प्रत्येकाचं स्वप्न आहे, प्रत्येकाची विचारधारा आहे आणि प्रत्येकाच्या तोंडावरती ती चर्चा आहे, इंडिया इंडिया. अडतीस धावा धफलकावरती, 38 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी गमावल्यानंतर 38 धावा आहेत. ओहो, यावेळेस देखील अकुड पद्धतीचा चेंडू होता. पाहूया आपण मैदानाच्या आतमध्ये जर का पाहिलं तर पंच कळवतायत पुढावती ओव्हर, परंतु षटकाची समाप्ती देखील होणार आहे. 3 षटकं संपुष्टात आली आणि 38 बनवल्यात. मुश्ताक यांचं चांगलं षटक नक्कीच म्हणावं लागेल, कारण 8 धावा खर्च केल्यात. फैजान यांना गोलंदाजी मार्कवर येत असताना आपण पाहतो, परंतु पाहूया अरबाज यांच्यासोबत चर्चा करतात की कोण येणार आहे गोलंदाजी मार्कवर, कुठल्या खेळाडूला सर्कलच्या आतमध्ये ठेवायचं, कुठल्या खेळाडूला याची नक्कीच क्षेत्ररक्षणाची जागा द्यायची, यावरती डिस्कशन केलं जाते, चर्चा केली जाते, लिटिल बिट चॅट केली जाते. परंतु फलंदाजांना देखील आता बॅट चालवावी लागेल. शेवटचं षटक आहे. 6 चेंडूमध्ये कितपत धावा वसूल केल्या जातील, बनवल्या जातील, कुठल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू आपण पाहिलं तर पहा अमनला समजू दिला गेला नाही. चांगला चेंडू फैजान यांच्या माध्यमातून टाकला, डॉट बॉल आहे. पुढे सरसावत नक्कीच शॉट खेळून तर काढलाय. पाहूया त्या ठिकाणी डीप मिड विकेटला रोहन धावत पळत येत आहेत आणि अमन 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा करतात. पुन्हा एकदा पहा अरबाज विकेटकीपरसाठी लखन वाल्मिकी यांचा सुंदर असं बॅकअप आपण पाहतोय. यावेळेस विकेट किपरच्या अगदी डोक्याच्या वरतून अपरकट नक्कीच आपण पाहिलं तर रोहन अमन यांनी खेळून काढलाय, परंतु रोहित देखील तिसरी धाव घेण्यासाठी सज्ज होतील आणि पाहता पाहता 3 धावा पळून तर काढल्यात, परंतु पाहूया त्यामध्ये 1 धाव कमी असणार आहे. 1 शॉट आहे. एक धाव कमी, अर्थातच 1 शॉट. पंचांचा इशारा आलाय. धपलकावरती 42, 42 धावा आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 3 चेंडू देखील शिल्लक असणार आहेत पहिल्या आणि पहिल्या डावातील. पाहूया या 3 चेंडूमध्ये किती धावा कुठल्या जातील. यावेळेस रोहितच्या बॅटमधून शॉट कमालीचा होता, परंतु मुश्ताक डाऊन दी बॉल येत आहेत आणि फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवतात. नाव आहे रोहित. ओयुटी आउट. यावेळेस विकेट कीपरकडे थ्रो सोपवलाय आणि पाहता पाहता पाहू शकतो आपण 2 धावा नसतील, 1च असेल, केवळ 1. फलंदाज बाद. हा आयुष
न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहिले आणि करण त्या ठिकाणी बाद झाल्यानंतर पाहूया. आयुष मैदानाचा ताबा घेत आहेत. धावा देखील धावफलकावरती आपण पाहिलं तर 43 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. हो या चेंडूला वेल लेफ्ट केल्या जाऊ दिले. लखन वाल्मिकी यांचा थ्रो यष्ट्यांच्या दिशेने, परंतु वाईडच्या स्वरूपातील 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा देखील होणार. अमन यांचा चांगला कॉल होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. 45 रन्स. अमनचा इरादा स्पष्ट असेल की या चेंडूवरती प्रहार करायचा आहे. लोअर फुलटा चेंडू होता त्या ठिकाणी नक्कीच मुश्ताक पुन्हा एकदा लॉंग ऑफला उभेच असतील. अतिरिक्त उसळी चेंडूला मिळाली नैसर्गिक अडथळा. चेंडू फरार आलाय शेवटच्या चेंडूवरती चौकार. सत 49 झाल्यात 50 जिंकण्यासाठी. 50चं टार्गेट आहे. चांगली बॅटिंग चांगली फलंदाजी फटकेबाजी आपण आई श्री प्रतिष्ठान संघाची पाहिली. बघा यानंतरची प्रक्रिया काय असणार. अम्मास चषक 2024 खडकी रेंजिल परिसरामध्ये आपण ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पाहतोय, ज्यामध्ये प्रथम क्रमांक रोख रक्कम 11,000, द्वितीय क्रमांक 5,000. cricklife.in या चॅनलवरती आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. सर बॉल आहेत का आतमध्ये द्यायचंय? शिवा भाऊ बॉल दिला आतमध्ये, अजून एक पाहिजे. ओके चला, फलंदाजांना देखील विनंती असणार आहे आता आपण देखील मैदानाचा ताबा लवकरात लवकर आणि लगेच घ्या. दोन बॅटर्स दोन फलंदाज देखील लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. एका बाजूला आपण पाहिलं तर मला वाटतं रोहन, तर दुसऱ्या बाजूला अरबाज. अजून एक द्यायचं बॉल घ्या.
अरबाज आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 50 धावांचं टार्गेट एक लक्ष पाहूया, लक्ष पार केलं जाईल का आतमध्ये, अर्थात 50च्या आतमध्ये त्यांना रोखलं जाईल. कुठलाही सामना जर का इथे आपण पाहिलं टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे आणि ती सुपर ओव्हर केवळ 3 चेंडूंची असणार आहे. फक्त 3 बॉल टाकले जातील सुपर ओव्हरमध्ये. ही एक आगळी वेगळी विचारसरणी, विचारधारा, संकल्पना आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीची, विशेषतः स्वतः प्रशांत गायकवाड सर असतील, प्रदीप नैने सर असतील, यांच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला आपण रोहनला पाहतो. चला मॅचला सुरुवात होईल. 50 धावांचं टार्गेट एक. सेकंड इनिंगला सुरुवात आहे. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. ओहो, पहिल्या चेंडूवरती भन्नाट वेग आपण प्रशांत गायकवाड यांच्या माध्यमातून पाहिला, परंतु रोहनने देखील विचार केला रिव्हर्स खेळण्याचा. नेमकं ओळखलं की बॅटर फलंदाजाला करायचं काय आणि वेग वाढवला. यावेळी देखील स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू स्टॉप केला, अडवलाय. फुलर लेनच्या चेंडूवरती नक्कीच प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देत असताना फलंदाज स्ट्रगल करतायत. यावेळेस देखील पहा चांगला चेंडू आहे. 3च्या 3ही चेंडूंवरती संपर्क अजिबात करू दिला गेला नाही. यावेळेस देखील आपण पाहिलं तर पहा पुन्हा एकदा गोलंदाजाला चेतावणी दिली गेली. यावेळी देखील संधी असेल, परंतु गोलंदाज आणि विकेट किपर नक्की त्या ठिकाणी धावत पळत जातात. रोहित थोडेसे दूरवरती स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता प्रशांत गायकवाड यांनी, परंतु वीरेन यांनी देखील शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. बोला. हा, आताच्या 2 आहेत. ओव्हर झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धापलकावरती केवळ 2 धावा आहेत. एक चांगलं षटक इथे आपण पाहिलं. न्यू बॉलर, नवीन गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत, तैनात होत आहेत. पाहूया कोण असेल तो बॉलर किंवा गोलंदाज.
अरबाज ऑन स्ट्राईक. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आलेत परंतु नक्कीच संपर्क करू दिला गेला नाही आणि दिशा भरकटली. व्हाईट बॉल. यावेळेस पहा अरबाजच्या बॅट मधून काय लाजवाब प्रहार आहे. षटकार 6 धावा. बॉल पाहिजे. ओके. धावा देखील धावफलकावरती नक्कीच वाढत चालल्यात परंतु काम तिथे आपण पाहिले तर निर्धाव चेंडूवरती करणं गरजेचं असणारे स्वप्नील माने यांच्या दृष्टिकोनातून, परंतु बॅटर फलंदाज देखील आक्रमक आहेत. यावेळेस आपण पाहिले तर पहा नेमकं फॉलो केला बॅटर फलंदाजाला जितके सफल झाले तितका त्यांच्या बॅटच्या रडारीपासून चेंडू दूरवरती देखील ठेवण्यामध्ये स्वप्नीलला यश मिळते. पुन्हा एकदा गती परिवर्तनाचा चेंडू होता. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर पहा पावसाच्या रिमझिम धारा देखील सुरू झाल्यात आणि रबर बॉल म्हटलं तर पाऊस हवायच. एक धाव नक्कीच आपण पाहिले तर पळून काढली गेली. धावा देखील धावफलकावरती वाढत चालल्यात. अर्थातच धावा जर का आपण पाहिल्या 10 धावा. पुन्हा एकदा वेग होता परंतु तिथे आपण पाहिलं तर प्रशांत गायकवाड डाऊन दी बॉल येत आहेत आणि झेल टिपतायत. चांगला चेंडू म्हणावा लागेल स्वप्नील माने यांच्या माध्यमातून पहा, कारण उंची मिळाली परंतु लांबी अजिबात नाही. डिस्टन्स कव्हर करता आलं नाही बाउंड्री रोपच्या पलीकडचं बॅटर फलंदाज रोहणे यांना आणि त्यांना मैदानाच्या बाहेर जावं लागलं बिकॉज ऑफ नाईस कॅच. एक चांगला झेल प्रशांत गायकवाड यांच्या माध्यमातून टिपला गेला. अंदाज घेतला अगोदर, स्वतःला सावरलं, सांभाळलं, स्वतःला झोकून दिलं आणि इरादे बॅटर फलंदाजाचे रोखून ठेवले. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यावेळेस वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला परंतु वाईट बॉल आहे. अतिरिक्त अभांतर देखील धाव
संघाच्या खात्यामध्ये जमा होती. धावा जर का धावफलकावरती आपण पाहिलं तर केवळ 11 आहेत. लखन वाल्मिकी न्यू बॅटर नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक आपण पाहतात. आणि गोल्डन डकचा शिकार होऊन लखन वाल्मिकी देखील मैदानाच्या बाहेर जातील, कारण बॅटची कडा लागली. चांगलं यष्टीरक्षण, सुंदर असं झेल रोहित यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. नाव असणार आहे मुश्ताक. मुश्ताक न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाहूया दोन षटकांचा खेळ इथे संपलाय. धपलकावरती देखील आपण पाहिलं तर 13 धावा आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्थातच अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडूमध्ये सदोतीस धाव्यांची गरज असेल. 12 चेंडू 37. गोलंदाजी मार्कवर देखील गोलंदाज सज्ज होत आहेत. गौरव गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. 12 मध्ये 37 रोखल्या देखील जाऊ शकतात आणि बनवल्या देखील जाऊ शकतात, परंतु कोण बनवतील आणि कोण रोखतील हा शेवटचा चेंडू निर्णायक पड नाही तोपर्यंत सांगू शकत नाही. रोहनवरती नक्कीच आपण पाहिलं तर जबाबदारी गौरववरती ती जबाबदारी आहे. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूला नक्कीच स्टेअर केल्या, दिशा दर्शवली. लॉंग दी कार्पेट जमिनी समांतर फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला अमन यांच्या माध्यमातून. शेवटचे 11 चेंडू 36. हो यावेळेस लेग बायचा इशारा पंचांचा येतोय, परंतु अगदी स्टंप टू स्टंप केली जाणारी ही गोलंदाजी होती. बरोबर टोक क्रशिंग एक यॉर्कर चेंडू इथे आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण वीरेन नैनी यांचं देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथे अरबाज यांच्या माध्यमातून संपर्क झालाय. प्रशांत गायकवाड डाऊन दी बॉल येत आहेत आणि झेल टिपतायत. अरबाज अर्थातच बिग विकेट गॉन. बडी मछली जाल में यावेळेस घेतली गेली. सुंदर अशी गोलंदाजी पुन्हा एकदा आपण गौरव यांच्या माध्यमातून संघासाठी पाहतोय. तिसरा गडी इथे नक्कीच या ठिकाणी गारद केला गेला. न्यू बॅटर नवीन फलंदाजाला देखील मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केलं जाईल आणि नवीन फलंदाज असणारे मैदानाच्या आतमध्ये. अरबाज नाव कळवणं गरजेचं आहे प्लीज. समीर. यावेळेस पुन्हा एकदा संपर्क तर केलाय. त्या ठिकाणी खेळू धावत पळत जातील आणि थ्रो देखील बरोबर विकेट कीपरकडे सोपवलं जाते, परंतु त्याही पेक्षा सुंदर कामगिरी
या ठिकाणी आपण वीरेनची पाहूया, कारण बॅकअपसाठी सज्ज होता वीरेन. दूरवर रोहित दूरवरचे होते, परंतु वीरेन देखील अगदी दूरवरून धावत पळत आले, स्वतःला झोकून दिलं, चेंडू रोखून ठेवला. शेवटचे आपण पाहिलं तर 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धाब्यांची गरज आहे. सोपं आणि अवघड अशा प्रकारचे आव्हान म्हणावं लागेल, कारण होऊ शकतात आणि रोखल्याही जाऊ शकतात. यावेळेस मुश्ताकला देखील आपण पाहिलं तर पहा चेंडू समजूत दिला गेला नाही, परंतु पाहूया पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचेलच की वाईट बॉल आहे आणि एक धाव संघाच्या खात्यामध्ये वाईट प्लस 1 जमा करावे लागेल. सात मध्ये 32. यावेळेस संपर्क पुन्हा एकदा नक्कीच केला गेला. मिस्टेम स्ट्रोक फटका फसलाय समीर यांच्या माध्यमातून, परंतु पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि पाहता पाहता 2 धावा पळून देखील काढल्या. वीस धावा धपलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज देखील सज्ज होतील. तोपर्यंत पाहूया समीकरण 6 चेंडू 30 धाब्यांची गरज. बॉल द्यायचा आहे. आणि गोलंदाजी मार्कवर प्रदीप नैनित यांचा चिरंजीव वीरेन नैनित. समोर मुश्ताक आहे. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर दिशा दर्शवली आहे. पंचांचा देखील इशारा पाहू शकतो. फ्लॅट षटकार डीप फाईन लेगला नेमकं ओळखला बॅटर फलंदाजाने की कुठल्या दिशेने चेंडू वळवतोय. वीरेन आणि मुश्ताक देखील तुटून पडले चेंडूवरती. यावेळेस देखील मिस्टाईम स्ट्रोक फटका नक्कीच आपण पाहतोय, परंतु त्या ठिकाणी डीप मिड विकेटला खेळाडू तैनात असेल. सिंगल आली होती, परंतु सिंगलने डबलमध्ये परावर्तित केलं गेलं. यापूर्वी 5 मध्ये 30 हवे होते, आता 4 मध्ये 22. अकरा 6 मध्ये 30 हवे होते. एक षटकार आला होता. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये देखील आपण पहा हा चेंडू वीरेन अडवतोय. एक अपकमिंग टेनिस फिरकी गोलंदाज आहे आणि उभरता सितारा आहे. पुन्हा एकदा विकेट किपरला देखील स्ट्रगल करावं लागला. पाहूया पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. 3 चेंडू 21. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधीही काही होऊ शकतं, परंतु इथे जे झाले ते आपण पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण अमन यांच्या माध्यमातून लॉंग ऑनला आणि मॅच नक्कीच आपण पाहिलं तर पहा आई श्री प्रतिष्ठान संघाच्या दिशेने झुकत असताना आपल्याला पाहायला मिळते.